आज बनवणार आहे बाजरीच्या पिठाच्या गोड कापण्या आषाढ निमित्त। चालतंय बनवते। श्री स्वामी समर्थ। आज आमचा मुलगा व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे। तर आज आपण बघा आषाढ निमित्त बाजरीच्या पिठाच्या कापण्या बघणार आहोत, गोड आषाढ तळण। तर त्यासाठी आपण एक डब्बा बाजरीचं पीठ आणि एक डब्बा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दोन्ही अर्धा अर्धा घ्यायचं, म्हणजे बाजरीच्या पिठाने छान अशा खमंग होतात कापण्या। नुसतं गव्हाचं पीठ घेऊन नाही, बाजरीच्या पिठाने थोडीशी वेगळी चव येते, त्याच्यामुळे आमच्या इकडे बाजरीच्या पिठाच्याच कापण्या बनवल्या जातात गोड। तर आता आपण कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत। गुळाचं आपल्याला पाणी बनवून घ्यायचं आहे कणिक मळण्यासाठी। आता इकडे बडीशोप आणि विलायची थोडीशी साखर टाकून असं रगडून घ्यायची आहे आपल्याला पोळपाटावरती बेलण्याने। मोठी राहिली तरी काय हरकत नाही, पण थोडीशी फोडून घ्यायची, कारण की पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी नंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता सगळी वेलचीची आणि बडीशोपीची पूर्ण त्याच्यात चव उतरणार आहे। पूर्ण गूळ बघा आता वितळलेला आहे। तर आता आपण एका डब्यामध्ये पाणी गाळून घेऊत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर कणिक मळायचं आहे। आता गोड पदार्थ म्हणल्यावर चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं, चव छान येते। आता पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे। एकदमच टाकायचं नाही, पातळ होऊ शकतं। जसं लागल तसं तुम्ही हे गुळाचं गोड पाणी टाकीत राहायचं आहे। एका चमच्याने मस्त असं हलवून घेऊत। मस्त अशा खुसखुशीत एक नंबर अशा खायला खूप छान लागतात या कापण्या। लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातात, आमची मुलं तर नक्कीच खातात आवडीने। म्हणूनच म्हटलं चला आज बाजरीच्या पिठाच्या गोड कापण्या आषाढ संपत येईल आपण बनवून घ्यावा आणि तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करावी। तर आणखी थोडंसं पाणी बसते, जेवढं पाणी बसतं तेवढं टाकून आपल्याला छान असा घट्टसर कणिक मळून घ्यायचा आहे। आता इकडं आपण तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवून घेऊ। कणिक छान मळून घेतलेलं आहे। आता आपण याचं चपाती लाटल्यासारखंच याला लाटून घ्यायचं आहे। आता नुसतं बाजरीचं पीठ घेतलं का काय होतं, मिळून येत नाही, मग कसं म्हणजे तळताना पण मिळून येत नाही आणि लाटताना पण असं लाटता येत नाही, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ घ्यायचं। आता वरून मस्त अशी खसखस टाकून घ्यायची सगळीकडे पसरून आणि लाटून घ्यायचं। खसखसीने एकदम मस्त असे छान लागतात। आता बेलण्याने हलक्या हाताने खसखस त्याच्यावरती दाबून घ्यायची, म्हणजे पडली नाही पाहिजे। आता आपल्याला लई पातळ बी नाही आणि लई जाड बी नाही, थोडंसं मध्यम स्वरूपाचे लाटून घ्यायचं आहे। आता अशा उभ्या नंतर आडव्या आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या आहेत। खूप खायला मस्त लागतात आणि गोड कोणाला आवडत नाही, प्रत्येकालाच गोड आवडतं। आता आपण आडव्या तिरप्या करून घेऊ, तिरप्या साईडने असं मारून मस्त असा आकार येतो छान। आणि आता तेल तापलेलं आहे, सोडून आपण तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा छान फुगल्या जातात तळताना, कारण की आपण मध्यम स्वरूपाचं लाटून घेतलेलं आहे। जर तुम्हाला कडक पाहिजे असतील तर तुम्ही एकदम पातळ लाटू शकता, पण आम्हाला थोड्याशा मध्यम स्वरूपाच्याच पाहिजे होत्या, म्हणून मध्यम स्वरूपाच्या लाटून घेतलेल्या आहेत। मस्त असं छान टम्म अशा फुगल्या जातात त्या, बघू शकता तुम्ही। नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बाजरीच्या पिठाच्या कापण्या करून बघा, नक्कीच तुम्हालाही आवडतील। अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आज आमच्या मुलाला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, छान बोलतो आणि इंस्टाग्रामवर पण आपले आयडी आहे, इंस्टाग्रामवर पण आम्ही टाकतो व्हिडिओ।
त्याच्यामुळं तो तिकडं पण असतो व्हिडिओमध्ये. म्हटलं चला आज यूट्यूबला पण घ्यावं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता दुसरंही गाणं आपण याच पद्धतीने तळून घेऊ. तर मस्त अशा छान कापण्या लालसर एकदम मस्त तळून घेतलेल्या आहेत. जास्त फुल गॅस जर ठेवला तर नुसतं लाल पडतील. त्याच्यामुळे थोडंसं तेल तापल्यानंतर थोडा मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला बघा फोडून दाखवते. मस्त अशी फुगलेले आतपर्यंत छान तळले गेलेले आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.